मंडळी, कार्यक्रमांच्या शेवटाकडे आपण येत असताना आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी साथ संगत दिली, तबल्यावर श्री आदित्य कळमकर, ख्वाजावरती श्री गणेश चाकणकर व वैष्णव सायकर, त्याचप्रमाणे हार्मोनियमवरती योगेश कळमकर, बहुतेक हे सगळं कळमकर कुटुंबीयच दिसतंय, व सिद्धी चांदेरे. टाळाची साथ दिली ती चिरंजीव स्वयंभू कळमकर, सार्थक कळमकर परत. या कार्यक्रमासाठी उत्तम अशी फोटोग्राफी करणारा प्रथमेश, साऊंड आणि लाईट याचे मॅनेजमेंट करणारे श्री प्रशांत, आणि या सभागृहाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला साथ दिली, त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊ शकलो. या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं मार्गदर्शन मिळालं त्या पूजा आरोटे मॅडम, ज्या रागा द म्युझिक क्लब ही एक अकॅडमी बाणेर परिसरामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून चालवतात. 50हून अधिक विद्यार्थी त्यांच्याकडे गायनाचं शिक्षण घेत आहेत. त्या स्वतः MA इंडियन क्लासिकल म्युझिक पुणे युनिव्हर्सिटी आणि केसरबाई केळकर व गांधर्व महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती मिळवलेल्या त्या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी गायनाचं शिक्षण गुरु आरती अंकलीकर टिकेकर मॅडम यांच्याकडून घेतलेलं आहे आणि केवळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे. खऱ्या अर्थाने केअरचं काम अगदी सांगायचं झालं तर तुकारामांची विना हाती घेईन म्हणतो, गावोगावी जाऊन समतेचे गीत गाईन म्हणतो. असं अगदी समतेचं आणि न्यायाचं आणि कलाकारांना योग्य ते प्लॅटफॉर्म देण्याचं काम केअरच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आज या कार्यक्रमासाठी माझ्या गुरु प्रज्ञाताई डांगे यांनी अतिशय उत्तम निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. मी त्यांचा विद्यार्थी आहे. मी त्यांच्याकडून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर ही फारच मोठी, म्हणजे मला झेपवलं नाही इतकं मोठी कॉम्प्लिमेंट. मी 2 मिनटं बघत होती की मी नक्की कुठे. खरं तर वैद्यकीय निवेदन सगळ्या क्षेत्रामध्ये माझे गुरु असलेले डॉक्टर महेश वडोदरे, की जे अतिशय अगदी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी म्हणजे काय असते. एकतर मी आमचे संजय दादा जे आता सध्या इथे उपस्थित नाही आहेत, पण ते झालं आमचं पूर्ण सगळं ठेंगे कुटुंबीय, ज्याला आम्ही आमचं केअरचं कुटुंब म्हणतो. असं सगळंच कुटुंब हे नेहमी लेट्स कनेक्ट या माध्यमातूनच आम्ही एकमेकांच्या बरोबर काम करत असतो. आणि खरं सांगतो की हे विश्वची माझे घरं असं मानून आम्ही चालतो. इथे ना कोणी मोठा ना कोणी छोटा, आणि वारीचा मला वाटतं हाच आहे संदेश मोठा. आणि याच सगळ्या आपल्या एकत्र येण्याने आज हा कार्यक्रम सजला. त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची उपस्थिती होती. तुमचे कॅमेऱ्याचे क्लिक जर झाले नसते तर तेवढं कदाचित आम्हालाही उत्साह आला नसता. आणि या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद की बघ आई बाबा किंवा आजोबा आजी जे कोणी आले असतील, बघ मी कसा स्टेजवर बसून छान गातोय. ते छोटे छोटे पर्टिक्युलरली ते 2-3 छोटे छोटे पिल्लो होते ना, ते तर मला फारच थाटात येऊन गाऊन गेले. बस आलो, बघितलं, मी मैफिल जिंकली. तर मंडळी, हे सगळ्यांच्या एकमेकांच्या साथीने होत असतं. पुन्हा ज्ञात अज्ञात जर चुकून आमच्याकडनं कोणाचे ऋण व्यक्त करायचे राहून गेले असतील तर पुन्हा पुन्हा तुमचे धन्यवाद. खरं तर कलाकार हा नेहमी अपूर्णांकात जगत असतो, कारण पूर्णांक आमच्या आयुष्यात कधीच नसतो. पुन्हा लवकरच भेटू पुढच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून, असं मी वडोदरे सरांकडनं आणि मयूर सरांकडनं एक वचन घेते. आणि पुढची सूत्र तुमच्याकडे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केलं, आभार प्रदर्शन सगळ्यांचं झालं. पण डॉक्टर सर आभार मानावे की नाही हा प्रश्न आहे, कारण की आपल्याला परत एकत्र यायचं आहे. पण तरीही फॉर्मली डॉक्टर सरांचे आणि प्रज्ञाताईच म्हणतो मी त्यांना, तर प्रज्ञाताईंचे हे जे सूत्रसंचालन केले तुमचेही आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व आलात, तुमचेही आभार व्यक्त करतो. आणि जे मुलं आहेत ज्यांनी पार्टिसिपेशन केलं आहे, हे झाल्यानंतर आणखी इचिदान देगा देवा 1-2 मिनटाची भैरवी होईल. जे मुलं आहेत एक ग्रुप फोटो घेणार आहोत, वेळ कमी आहे तर प्लीज तुम्ही बॅकस्टेजला या. हा झाल्यानंतर आपण एक ग्रुप फोटो घेऊ आणि मग नंतर थांबू. सगळ्यांसाठी एक टेक होम मेसेज आहे, तो घेऊयात आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात. बोलावे बरे
बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, शब्दामुळे मंगल, शब्दामुळे दंगल, शब्दांचे जंगल जागृत राहावे. जिभेवरी ताबा, सर्वांसुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. विठ्ठल विठ्ठल. अवघे गरजे पण